आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. साहेब काय सांगाल, आज खरं तर मकर संक्रांत, तुम्हाला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांती. तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा. संक्रांतीच्या तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. मला असं वाटतं निवडणुका आहेत त्या धर्तीवर सुद्धा अशीच मानसिकता सगळ्यांची असावी. एकमेकाविरोधात जरी उमेदवार उभे असले तरी त्यांची तीच मानसिकता असावी, नैतिकता असावी असं मला वाटतं. तुम्ही इकडे एवढं प्रेम दाखवत आहे, मात्र पालकमंत्री संजय सिरसाट असं म्हणतात की मी खैरेंना तिळगुळ देईल पण तुम्हाला देणार नाही. वा वा वा, खैरेने तुम्हाला मदत केलेली दिसते, बरोबर का नाही? खैरे तर आमचे ज्येष्ठ नेते. खैरेला दिलं तर मला दिल्यासारखंच आहे असं मी म्हणेल. बरं, आपण बघतोय पैसे वाट पाहून जे आहे ते मोठा वाद निर्माण होताना पाहायला मिळतो राज्यात सुद्धा. कालसुद्धा संभाजीनगरमध्ये एक आरोप झाले होते. सत्य आहे, काही व्हिडिओज माझ्याकडे आहे. काल रात्री भारतीय जनता पार्टीचे लोक ठिकठिकाणी पैसे वाटताना शिवसैनिकांनी पकडलेले आहे आणि एका ठिकाणी तर चांगला चोप दिलेला आहे शिवसैनिकांनी आणि पाकिटं पण घेऊन आलेले. त्याच्यात अमाऊंट होती काही, ते त्याच्या सहित पाकिटं शिवसैनिकांनी आणलेले आहे आणि जे कोणी वाटत होते त्यांना चोप दिला ते भारतीय जनता पार्टीचे लोक होते, काही नेते पण होते भाजपचे, तिथे ते पळून गेले. आपण बघतो संजय सिरसाट यांचे चिरंजीव आहेत, ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी उमेदवार आहेत. मात्र ज्या पद्धतीने त्यांची संपत्ती वाढली त्याहून आता चर्चा सुरू झाल्या. आता त्याला मी काही नाही करू शकत. कोणाची संपत्ती वाढली, मी काय व्यक्तिगत या विषयावर बोलणार नाही. पण मला एवढं माहिती आहे, 2024ला संजय शिरसाट यांनी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस त्यांच्या मुलाची संपत्ती निरंक लिहिलेली आहे. आणि आता तुम्ही सांगताय, मला तेही माहिती नाही, तुम्ही सांगताय म्हणून सांगतो की 90 कोटी, चांगली प्रगती आहे. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर जे आहे ते पुणे क्राईम ब्रँचनं धाड टाकली. आता हे होणार, आता शिंदे, आता अजितदादाची वेळ आलेली आहे. भारतीय जनता पार्टी कोणालाच सोडत नाही, एवढं नक्की. नितेश राणे असं म्हणतात की बाळासाहेब ठाकरे नंतरच्या पिढीने स्वतःचा विकास केला, मराठी माणसाचा नाही. एका मातोश्री निवासस्थानाचे 2 मातोश्री निवासस्थान झालेत. जरा तुमचं काय काय झालं जरा मोजून घ्या म्हणा एकदा. तिकडं मुंबईमध्ये, सिंधुदुर्गमध्ये, अलिबागमध्ये, गोव्यामध्ये काय काय झालं एकदा मोजा म्हणा. ते जरा लोकांसमोर येऊ द्या म्हणा. मुंबईत जे आहे ते मतचोरीवर करडी नजर ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंनी जे आहे ते भगवा गार्ड नावाची एक संकल्पना काढली आणि 2000 पदाधिकाऱ्यांना जे प्रशिक्षण दिले. चांगलं आहे, भगवा गाड ही चांगली आहे. बोगस मतदान थांबवलं पाहिजे, दुहेरी मतदानाचं थांबवलं पाहिजे, पैसे वाटप थांबवले पाहिजे. या गाडनी काही नाही, असं आढळलं का त्याला चोपलं पाहिजे. बस, कसली कंप्लेंट करायची नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. जे व्हायचं ते होईल. रावसाहेब दानवे असं म्हणतात की भाजप थापा मारत नाही, उद्धव ठाकरेंची सेना थापा मारते. उद्धव ठाकरेंना थापा मारण्यात नोबेल दिला पाहिजे. अच्छा, अच्छे दिन आएगे कोण म्हटलं होतं? 15 लाख रुपये खात्यात येईल कोण म्हटलं होतं? काळा पैसा भारतात येईल कोण म्हटलं होतं? दाऊदला फरफटत आणू कोण म्हटलं होतं? जरा रावसाहेब दानवेंनी याचा अभ्यास करा, एवढंच सांगतो. अंजली दमन यांनी असे एक ट्विट केलं आहे की अजित पवार म्हणतात सिंचन घोटाळ्यात आम्हीच पैसे नाही खाल्ले, भाजपनं पण खाल्लेत, वा छान चालले सरकार. बरोबर आहे, बरोबर आहे ना. कारण भाजपने गाडीभर पुरावे जमा केले होते असं म्हणतात. आता त्या पुराव्याचं काय झालं माहिती नाही. नरेंद्र मोदींनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या एका मेळाव्यात अजित पवारांवर आरोप केला होता, त्याचंही काय झालं माहिती नाही. परंतु ते अजित पवार राज्याचे भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले, अर्थमंत्री झाले, एवढं माहिती आहे. हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या भाजपानं मुस्लिम उमेदवाराला जे आहे ते, मुस्लिम व्यक्तीला जे आहे ते स्वीकृत नगरसेवक पद दिले. यावरून जे आहे ते सामाजिक कार्यकर्ते राम जगताप यांनी आक्षेप घेतला. हेच का हिंदुत्व म्हणून? नाही, असं मी याच्यावर नाही आक्षेप घेणार. आपल्या पार्टीचा कार्यकर्ता हिंदू असेल, मुसलमान असेल, तो भाजपचाही असेल तर त्याला उमेदवारी द्यायला काही हरकत नाही असं स्पष्ट म्हणावं लागेल. भारतीय जनता पार्टी विरोधात येऊन कोणत्याही याच्यावर हिंदुत्ववाद नसतो होत. हिंदुत्ववादाची व्याख्या वेगळी आहे. मुस्लिमांना उमेदवारी दिली म्हणजे हिंदुत्ववादी नाही होत असं मी अर्थ त्याचा समजत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने एखाद्या मुस्लिम कार्यकर्त्याला दिली असेल तर मला असं वाटतं त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही. बरं, आता जे आहे ते उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि आज जे आहे ते इम्तियाज जलील पतंगबाजी करणार आहे. कळलं, सण आहे ना, आज त्याने काय फरक पडतो? सण असल्यावर पतंग उडवणं काय पाप आहे त्याच्यात? ज्या पद्धतीनं मुंबईत जे आहे ते भगवा गार्ड तयार करण्यात आले, गार्ड तयार करण्यात, त्या पद्धतीने इथं काही नियोजन केले का तुम्ही? रात्री आमच्या गाडीने धोपटलं भाजपच्या लोकांना चांगलं, त्याच्यामुळे गाड तयारच आहे आमच्याकडं. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते, ज्यांनी आपले संवाद साधला. कॅमेरा पर्सन हर्षल निकम सर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.